हे बाजरीचे दाणे भरताय आणि काही काहीला फुलं पण आलेली. हे बघा, हे फुलं आहे असे बाजरीचे. आणि मग ते ओढलं का ते ऑटोमॅटिक गोल गोल फिरत असतं आणि मग समोर काय झालं? टेक्नॉलॉजी आहे. हा बटाटा भरपूर मोठा झालेला आहे, इथं दिसतोय. हे मागे गिन्नी गवत लावलं होतं आम्ही, तर असं झालेलं आहे. भरपूर वाढतं लवकर लवकर. हे तो साधारणतः असं घरटं करतो. हे असे खडे साईडला केलेले असतात. शेततळ असं दिसतं साधारणतः. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका व्लॉगमध्ये. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला माहीत आहे की मी शेतात फेरफटका मारला होता, त्याचा हा पार्ट 2 आहे. तो व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून काल एक पोस्ट केला होता व्हिडिओ आणि आज एक पोस्ट करतोय. आशा आहे की कालचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि हाही आवडेल. टीटीचे अंडे असतील कदाचित इथं. शेततळ असं दिसतं साधारणतः. ह्या साईडनी 10 पण वाजलेले नाही, पण ऊन भरपूर लागतंय. आणि ॲज युजल याच्यावर खंड्या पक्षी बसलेला आहे या तारीवर. जो टीटी पक्षी जो होता ना, टीटी ओरडत होता तो आत्ता, तो साधारणतः असं घरटं करतो. हे असे खडे साईडला केलेले असतात आणि आतमध्ये इथे अंडे देत होतो. हे त्यांचं घर असेल कदाचित. एक तर अंडे पिल्लं बाहेर निघलेले किंवा अंडे देतील इथं. ते असं जमिनीवरच घर असतं त्यांचं, म्हणून ते जास्त आवाज करत असता. म्हणजे माणसं आल्यावर जास्त आवाज करता, कोणता पण प्राणी आल्यावर शक्यतो ते आवाज करता. हे मागे गिन्नी गवत लावलं होतं आम्ही, तर असं झालेलं आहे. भरपूर वाढतं लवकर लवकर. हे पहिल्यांदाच लावलेलं आहे आम्ही, कधी गिन्नी गवत लावलेलं नाही याच्या आधी. शक्यतो मक्काच असते आमची तर गायांना खाण्यासाठी. आणि ही विहीर, इतकं पाणी आहे साधारणतः इच्छित आता. लसूण, बटाटे. हा बटाटा भरपूर मोठा झालेला आहे, इथं दिसतोय. भरपूर मोठे झालेले बटाटे पण. तर हा एक कांदा, मी लसूण पण दाखवलं तुम्हाला. आणि जो नवीन लावलेला ऊस आहे ना, तो असा झालेला आहे बघा. आता भरपूर मोठा झालेला आहे. त्याच्यामधली मक्का भरपूर मोठी झालेली आहे. आणि याच्यामध्ये ना नळ्या, ज्या घराजवळ नळ्या पडलेल्या होत्या, मागील व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, घराजवळ नळ्या पडलेल्या होत्या ज्याच्यावर ध्रुवंती खेळत पण होते. भरपूर वेळेस तीर्थ पडला होता, मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर. तर त्याच नळ्या आता पसरायचं काम चालू इथं. हे बघा, ठिबक. ह्या उसाला आता ठिबक केलेलं आहे, कारण आता ऊन जसं जसं जास्त पडेल ना तसं तसं पाणी भरपूर लागतं. त्याच्यापेक्षा हे ठिबक केलेलं बेटर असतं, जे ऊसाच्या मुळाजवळ पडतं आणि ऊस चांगल्यापैकी हिरा असतो. ध्रुव, तीर्थ, रुची तिघं पण मदत करता या नळ्या पसरू लागायला त्यांना. आणि हा दुसरा टप्पा आहे कांद्याचा. हे कांदे अजून 1 महिन्याने काढावं लागेल, ते आधी असते थोडे. सो हे असे झालेले कांदे. हे बघा, 1-1.5 एकर कांदे आहे. आता मी तुम्हाला बाजरीकडे घेऊन जातो. तिथं बाजरी, ही जी ना, ही बाजरी इथं घेऊन जातो तर मी तुम्हाला. कशी सिस्टीम चालू आहे. काय झालं? टेक्नॉलॉजी आहे. पुढे झाला, चला पुढे झाला. तीर्थ काय करू राहील तू? आराम. ह्या साईडच्या झालेला आहे पांगून, ह्या साईडच्या बाकी फक्त. असे धरून राहतात ते दोघ जण, आणि मग ते ओढलं का ते ऑटोमॅटिक गोल गोल फिरत असतं आणि मग समोर नळी पण जाते.
तर आलो आता मी बाजरीच्या शेताजवळ. तर अशी आहे साधारणतः बाजरी. फुलाऱ्यात आहे सध्या, फुलं आलेली आहे तिला. आणि काही काही याच्यामध्ये दाणे पण आलेले. 15-20 दिवसात ही पण निघून जाईल. हे बघा, हे दिसत आहे, हे छोटे छोटे दाणे दिसले, बाजरीचे दाणे. हे बघा, मी झूम करतो. हे बाजरीचे दाणे भरताय आणि काही काहीला फुलं पण आलेली. हे बघा, हे फुलं आहे असे बाजरीचे. फुलाऱ्यात आहे आता ही बाजरी. अशी आहे साधारणतः बाजरी. आणि ह्या बाजरीमध्ये ना आमच्या कोल्याचं पिल्लू आहे. म्हणजे 3 पिल्लं आहे कोल्याचे. हे कोली नसती इथं आणि तिचे 3 पिल्लं आहे जे भरपूर फिरत असतात. इथे जवळपास मी तुम्हाला पाय पण दाखवू शकतो त्यांचे फिरल्याचे. पण सध्या पाणी दिलेलं आहे, मी दाखवतो. कुठं जर मला दिसलं ना मी दाखवतो तुम्हाला. पण एकदम भारी शेत वाटतं बाजरीचं. म्हणजे वरतून बघा तुम्ही आता. आणि हा आता सध्या कसं आहे ना, बी भरतंय म्हणजे बाजरी भरती आहे कणसामध्ये. तर भरपूर पक्षी असतात सकाळी सकाळी आणि एक संध्याकाळच्या वेळेस. आता हे इथं एक बघा कणीस आहे, याच्यामध्ये भरपूर बाजरी भरलेली आहे. बघा, हे दिसती वरती व्हाईट व्हाईट, ती पूर्ण बाजरी भरलेली आहे. सो हे आहे बाजरीचं शेत. आणि हा त्याच्याच समोरील म्हणजे बाजरीच्या बाजूचाच हा ऊस आहे. हा तिर्री आहे, म्हणजे 3रं पीक आहे याचं. बरोबर, 3रं पीक आहे. याच्यानंतर हा काढून टाकला जाईल. आणि हे बघा, इथं असे फिरलेले कोले. हे बघा, हे दिसते ही माती, हे कोले फिरलेले याच्यामध्ये, म्हणून हे असं आहे. मी अजून दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. म्हणजे आहे एका ठिकाणी पाय कोल्याचे अजून, ते दाखवतो. हे बघा, हे कोल्याचे पाय. इथे एक, हे 2. सो असे कोल्याचे पिल्लं फिरता. इथं 3 पिल्लं आहे आणि ह्या बाजरीतच आहे. तर हा होता व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.